नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सायलीचा हात पकडतो. घरातले सगळेच जण आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागतो. आता सायली त्याच्याकडे पाहत राहते. तो तिच्याकडे काही न बोलता तिचा हात पकडून लगेच पुढे घेऊन येतो आणि अग्नीभोवती तिचा हात हातात घेऊन घरातील सर्वांसमोर आता तो फेऱ्या मारू लागतो. तिला वचन देऊ लागतो. ते पाहता जाता घरातले सगळेजण आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागतात. आता कोणालाच काही समजत नाही अर्जुनचं नक्की काय चाललं आहे. अश्विन, कल्पना आणि विमला खूपच आनंदी असतात, तर प्रिया आणि अस्मिताचा जळपाट होत असतो. तर प्रताप आणि पूर्णाजींना मात्र राग आलेला असतो. आता अर्जुन आणि सायली आता पहिलं लग्न झालेलं असतं ते क्षण आठवू लागतात. आता 7 फेरे झाल्यानंतर अर्जुन सायलीच्या भांगेत कुंकू भरतो. तर आता अर्जुन खूपच खुश असतो. तो पूर्णाजी दोघांकडे पाहतच राहते. तर अर्जुन आणि सायली नुसते एकमेकांकडे पाहत राहतात. त्या दोघांची एकमेकांवर नजर देखील हटत नाही. ते दोघे आता एकमेकांकडे पाहतात आणि पूर्णाजीकडे पाहू लागतात. त्यानंतर आता पूर्णाजीला अर्जुन म्हणतो की पूर्णाजी, आम्हा दोघांना आशीर्वाद दे. आम्ही दोघे जोडीने आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत. पूर्णाजी खूपच चिडतात आणि म्हणतात, हे काय चाललंय अर्जुन? त्यावरती अर्जुन म्हणतो, तू म्हणाली होतीस की मी फक्त आता ते करून दाखवलं. तू म्हणाली होतीस ना अर्जुन, मी तुझं लग्न पाहिलं नाही. अर्जुनचे 7 फेरे होताना मी पाहिले नाही आणि माझ्या नशिबातच नव्हतं, म्हणून मी ते प्रत्यक्ष करून दाखवलं. आता पूर्णाजीच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. तर पुढे आता अर्जुन म्हणतो की पूर्णाजी, हे लग्न लपून छपून नाही झालं, आता सर्वांसमोर केलं आहे. तुला असं वाटत असेल की आम्ही लपून छपून लग्न केलं, तर तसं काही नाही. आणि आता तू परत असं म्हणू नको, तर तुझ्या अर्जुनचं लग्न पाहिलं नाही असं काही कधी म्हणू नको. आता सायली काहीही बोलत नाही, पण अर्जुन म्हणतो, घरातील सर्वांसमोर लग्न झालं आहे आणि पाहुणे मंडळी म्हणशील तर तन्वीसमोर सर्वजण आहेतच. लग्न झालं आहे आणि जेवायला घ्या बरं, असं तो म्हणतो आणि त्याला आठवण्याचा प्रयत्न करतो. लग्नानंतर ते काय असतं, पंक्तीला बसून घ्या, असं अर्जुन म्हणतो. त्यानंतर कुणी काही बोलत नाही. सायली फक्त त्याच्याकडे पाहतच राहते. तर आता माझ्यासाठी एक कॉफी घेऊन ये, असं विमलाला तो म्हणतो. तर विमल ठीक आहे असं म्हणते. अर्जुन म्हणतो, मी ते काही लग्न करायला आलो नव्हतो, मी ते माझं पुस्तक घ्यायला आलो होतो, परंतु तुझं बोलणं ऐकलं. मग म्हटलं सर्वात महत्त्वाची गोष्ट, पूर्णाजीची सर्वात महत्त्वाची इच्छा ही ती पूर्ण करावी, म्हणून हे लग्न केलं. म्हणून आता तो तेथून निघून जातो. तर त्याच्याकडे आता सर्वजण पाहत राहतात. आणि दुसरीकडे रविराज सुमनला म्हणतो, मी तन्वीला आता सुभेदारांच्या घरी जाण्याची परमिशन दिली खरी, पण तिकडे गेल्यानंतर ती तिथेच अडकून राहते आणि मग त्या गोष्टीचा तिला खूप त्रास होतो. तेव्हा आता सायलीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेली आहे. त्यावरती रविराज म्हणतो, पण जितक्या वेळ तिकडे जाईल ना तितक्या वेळ अर्जुन सायलीचं प्रेम पाहून तिला त्रासच होणार आहे. ती अर्जुनला भेटत राहणार, ते मी नाही पाहू शकत आणि आता तिचं लग्न लवकरात लवकर उरकून टाकायला हवं. तेव्हा सुमन म्हणते, खरंच विपुल चांगला मुलगा होता. तन्वीसाठी किती दिवस थांबला होता. त्याने शेवटी तिच्यासोबत समोर हात टेकले व अमेरिकेला निघून गेला. तेव्हा विपुल एकटाच तिच्यासाठी मुलगा नव्हता, अजून एक क्लायंट आहे, त्याचा मुलगा आहे, तो खूप चांगला आहे. तर तिच्या लग्नाबद्दल लवकरात लवकर विचार करणार आहे, असं रविराज म्हणतो. तेव्हा तो एक फोन करायला जातो. तेवढ्यात सुमन त्याला अडवते आणि म्हणते, थांबा भाऊजी, अहो असं अचानक तो तन्वीला मुलगा भेटायला घरी आला तर तिला ते नाही आवडणार. आपण अशी घाई करायला नको उगीच, तर तिचं मतही विचारात घ्यायला हवं. त्यावरती रविराज म्हणतो, तुम्ही आता कोणाचंही ऐकणार नाही. तू तन्वीच्या कानावर हे सगळं काही घाल, तोपर्यंत मी विपुलला वडिलांना फोन करून चहासाठी बोलवतो. तर आता सुमन ठीक आहे असं म्हणते. तर आता दुसरीकडे अस्मिता म्हणू लागते की तू एवढी सस्पेन्स कशी होऊ शकतेस ग, हे लग्न काही खरं आहे का? त्यावरती प्रिया म्हणते, मी अगोदरही अशीच अर्जुनची वाट पाहत होते. आमच्या एंगेजमेंटच्या दिवशी थांबलेच होते, परंतु त्याने काय केलं, त्याने त्या सायलीबरोबर लग्न केलं आणि तिला घरी घेऊन आला. आता मी काय करायचं? त्यावरती आता अस्मिता म्हणते, हे लग्न काही खरं आहे का? तू आता पाहिलंस ना पूर्णाजी किती संतापली होती ते. प्रिया म्हणते, जेव्हा सायली हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा पूर्णाजी तिच्यासाठी किती भावूक झाली होती, हे पण तू पाहिलं आहेस ना. तेव्हा पूर्णाजी लवकरात लवकर तिला ॲक्सेप्ट करतील, मग मीही काही करू शकणार नाही, जाऊ दे ना ते. त्यावरती आता अस्मिता म्हणते, मी असं होऊ देणार नाही, कारण की ती आता सायलीच्या बाबतीत आता थोडी मावळी आहे, मला दिसलं आहे ते. मी असं पूर्णाजीला तिच्या विरोधात भडकवते ना की तिचा आता सायलीचा द्वेष करू लागेल. मी तसंच काय तर करून तुला दाखवते. त्यावरती प्रिया म्हणते, नक्की तू काय केले? त्यावरती अस्मिता अगदी पटकन सांगते, अगं तुला माहिती आहे का, आम्ही सकाळी काय सांगितलं ते, सायलीमुळेच आपल्या अर्जुनला खूप मोठा धोका निर्माण होणार आहे, कारण अगोदर तो किडनॅप झाला होता सायलीमुळेच आणि आता हे प्रकरणसुद्धा या केसशीच निगडीत आहे, त्यामुळे सायलीवर अटॅक झाला होता, हे मी आता पूर्णाजीला
सांगितलेलं आहे, म्हणूनच आपल्या अर्जुनच्या जीवाला धोका आहे हे मी तिला पटवून दिलं आहे. तेव्हा प्रिया खूप संतापते. अस्मिता म्हणते, असं का बोललीस तू? पूर्णाजींना असं काय सांगायची गरज होती? त्यावरती अस्मिता म्हणते, अगं तू एवढी हायपर का होतेस? तर प्रिया म्हणते, अर्जुन त्या आश्रमाच्या केसमध्ये आता इन्व्हॉल्व आहे. सायली अजून काळजी घेईल ना मग सायलीची तो. मी म्हटलं तर आता दुसरीकडे अर्जुन हा एकटाच रूममध्ये बसलेला असतो, पुस्तक वाचत असतो. तेवढ्यात आता सायली तिथे येते. अर्जुनच्या हातात असणारं पुस्तक जोरात रागात बेडवर फेकून देते आणि म्हणते, तुम्ही हे काय केलं? तर अर्जुन विचारतो, काय केलं म्हणजे? सायली म्हणते, अहो तुम्ही देवीच्या आईच्या इथलं कुंकू घेतलं आणि माझ्या कपाळाला लावलं, लग्नाचे सर्व पवित्र विधी केले, ते पण सर्वांसमोर. याचा अर्थ समजतो का सर तुम्हाला? त्यावरती अर्जुन म्हणतो, एवढ्याशा छोट्याशा गोष्टीचा एवढा इश्यू नका न करू. तर सायली म्हणते की पुस्तक हातात घेतलेलं असतं. तर तो म्हणतो, एवढी छोटीशी गोष्ट नाही आहे ही, हे सगळं सौभाग्याचं लेणं आहे. असं म्हणून ते आता मंगळसूत्राला हात लावते आणि म्हणते, या काळ्या मण्याचं पावित्र्य तुम्हाला काय माहीत? तुम्हाला महत्त्व नाहीच आहे याचं. आता अर्जुन म्हणतो, तुम्ही अशा रिॲक्ट होताय की आपण पहिल्यांदाच लग्न केलं आहे. सायली म्हणते, हे फक्त आपल्यासाठी एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं. आज तुम्ही पूर्णाजीच्या भावनांशी खेळला आहात. तर आता पुढे सायली खूपच चिडते आणि म्हणते, कुंकू आणि मंगळसूत्र ही अशी कधीच याच्याशी खेळ करायचा नसतो. तर सर अहो आमच्या मनातील भावना याच्यामध्ये दडलेल्या असतात. तर अर्जुन म्हणतो, मी काहीही तुमची मस्करी वगैरे केलेली नाही. अहो पूर्णाजीला गप्प बसवण्यासाठी मी हे सर्व केलं. तर सायली रागातच तेथून निघून जाते. तेव्हा अर्जुन आता मनातल्या मनात म्हणू लागतो, मिसेस सायली, आज मी जे काही केलं ना, खरं तर मलाही माहीत नाही मी असं का केलं. मी मंगळसूत्र कुंकू याच्याशी कधीच मस्करी करत नाही. जे काही झालं ना ते माझ्या नकळत झालं आणि ज्या अग्निभोवती फेऱ्या घेतल्या ना त्या खूप मनापासून घेतल्या आणि मलाच माहीत नाही मी असं का केलं. तर आता दुसऱ्या दिवशी घटस्थापनेचा दिवस असतो. त्यावरती आता विमला सगळी घट बसवण्याची तयारी करते. तर कल्पनाला दाखवते. तेव्हा कल्पना म्हणते, खरंच खूप छान तयारी केली. तर तुझ्या आता तालमीमध्ये सगळ्यांनाच आता छान तयार केलं आहेस, असं पूर्णाजी कल्पनाला म्हणतात. तर आता प्रिया देखील तिथे उभी असते. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, पुन्हा आता पटकन जाऊन घट बसव. तेव्हा कल्पना म्हणते की हे माझ्या सुनेच्या हातूनच घट बसवून घ्यायचं आहे. पूर्णाजी आता काहीही बोलत नाही. तर अस्मितामध्ये टोमणा मारते. तरीही म्हटलं, नवीन सुनेचं कौतुक अजून कसं झालं नाही. तर प्रियाचा जळफाट होऊ लागतो. त्यावरती आता प्रताप म्हणतो, जे काही करायचं आहे ना ते पटकन करा, उगीच चर्चेत वेळ घालवू नका. तेवढ्यात आता सायली देखील तेथे येते. ती खूप छान तयार झालेली असते. आता मनातल्या मनात अर्जुनचा विचार करत असते, अर्जुन सरांनी घरातले सर्वांसोबत माझ्यासोबत लग्न केलं आणि काय साध्य करायचं होतं त्यांना, नेमकं काय त्यांच्या मनात आहे. कल्पना नेमकी तिला आता आवाज देते आणि घट बसवायला सांगते. तेव्हा सायली आता कल्पना जशी सांगते सेम तसाच घट बसवत असते आणि त्याचबरोबर त्याची पूजा देखील करते. तर आता सायलीची पूजा झाल्यानंतर सर्वजण घरातले मिळून देवीचा आणि पूजा करत असतात. तर घरातील मिळून देवीचा आशीर्वाद घेतात, देवीच्या पाया पडतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये एक जोगतीन घरी येते आणि अर्जुन सायली तिच्यासमोर उभे असतात. घरातील सर्वजण त्यांच्या पाठीमागे असतात. तेव्हा आता तुझी बायको ही फुलासारखी आहे, तुझं नाव अर्जुन म्हणजे तू शूरवीर, आणि तुम्ही दोघं घरच्यांसमोर एक गोष्ट सांगू का की फक्त लग्न झाल्याचं नवरा बायको झाल्याचं नाटक करत आहात. तर ते ऐकून अर्जुन आणि सायलीला खूप मोठा धक्का बसतो. तर मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.